नमस्कार, मी बासुरिया पांडुरंग वागतकर. तर ह्याच्या आधी पण आम्ही एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यावर खूप लोकांनी खूप व्ह्यूज आलेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला आहे. तर त्यामुळे आता आपण दुसरी एक मुलाखत घेऊन आलेलो आहोत. तर आपले दररोजचेच कवी पांडुरंग गणपती वागतकर. या कवितेमध्ये पण आपण शेतकऱ्यांवर, पावसांवर, पेरणीवर वगैरे कविता ऐकणार आहोत. चला तर मग कविता ऐकूया. नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग वागतकर. मित्रांनो, याच्या अगोदरची बासुर्याने माझी घेतलेली मुलाखत तुम्हा सर्वांना खूप खूप आवडली. त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कविता आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. सध्याला वातावरण पेरणीचं आहे, म्हणून पेरणीच्या कविता आम्ही सातत्याने, अर्थात ह्या सीझनमध्ये पेरणीच्या कविता सुरुवातीला सादर करणार आहोत. चला तर एक पेरणीच्या अनुषंगाने सुंदर अशी कविता सादर करूया. नक्कीच मित्रांनो, चाहूल पावसाची चाहूल लागल्यानंतर नैसर्गिक बदल खूप सारे होतात. हे बदल ह्या कवितेच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न करतो. लिंबोळ्या पिकतील, ढग गर्भवती होतील. लिंबोळ्या पिकतील, ढग गर्भवती होतील. इकणं तासून शेवटून बिया भरण्यासाठी बळीराजा सावकारापुढे हात पसरेल. शेतातील धसकटे वेचली जातील, व्यवस्थेतील मात्र तसेच राहतील. शेतातील धसकटे वेचली जातील, व्यवस्थेतील मात्र तसेच राहतील. ढगाला काजळ लावलं जाईल, ढगाला काजळ लावलं जाईल. काळी माती बाळातीन होईल. शिवाराला हिरवं मिसरूट फुटेल, शिवाराला हिरवं मिसरूट फुटेल. नदी नाल्याला पाना फुटेल, नदी नाल्याला पाना फुटेल. वा 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 वा. झाडे वेली जेवानीत येतील, झाडे वेली जेवानीत येतील. गावची घाण धुवून जाईल. मातीचा अत्तर शिवारात सांडेल, मातीचा अत्तर शिवारात सांडेल. गणवेशासाठी दुकानापुढे गर्दी होईल, गणवेशासाठी दुकानापुढे गर्दी होईल. गरिबाची लेकरं अर्ध्या किमतीत पुस्तके घेतील. शाळेपुढे डौस असतील, त्याच्यावर बुडबुडे येतील. शाळेपुढे डौस असतील, त्याच्यावर बुडबुडे येतील. तेही फुटतील पक्षी फुटल्यासारखा, तेही फुटतील पक्षी फुटल्यासारखा. माय ओटी बांधेल कमरेला, माय ओटी बांधेल कमरेला. बाप चाड्यावर मूठ ठेवेल, माय ओटी बांधेल कमरेला. बाप चाड्यावर मूठ ठेवेल. बैलाच्या पाठीवर फटके पडतील, संध्याकाळी शाबासकी व पेंड मिळेल. चिखलातून पायाला काटा रुतेल, चिखलातून पायाला काटा रुतेल. काळी माती मिरक किड्याची टिकली लावेल, काळी माती मिरक किड्याची टिकली लावेल. जगाचं पोट शिवण्यासाठी ती पण शिलाई मारेल, जगाचं पोट शिवण्यासाठी ती पण शिलाई मारेल. टिपणीच्या नळ्यातून अधूनमधून नशीब बेरलं जाईल, टिपणीच्या नळ्यातून अधूनमधून नशीब बेरलं जाईल. काळ्या मातीचं कपाळ पुसण्याचा प्रयत्न अतिवृष्टी करेल, काळ्या मातीचं कपाळ पुसण्याचा प्रयत्न अतिवृष्टी करेल. छप्पर गळेल, माय ताट वाटी ठेवेल त्याच्या खाली. भिजलेली चूल फुकेल माय लेकरा बाळासाठी, फुकेल माय लेकरा बाळासाठी. वा 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 वा, खूप छान. नक्कीच मित्रांनो, असे पाऊस पडण्यापूर्वी किंवा पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या काळात असे बदल घडतात. तर हेच बदल ह्या कवितेच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. खूप छान कविता सादर केली तुम्ही सर. पण आता आम्हाला अशीच दुसरी कविता ऐकायची आहे, मार्मिक अशी. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ह्यानंतरची कविता खूप आवडेल. ती कविता सादर करतोय. मित्रांनो ऐका. कवितेचं नाव आहे बळी. बळी अर्थात शेतकरी. खूप छान कवितेचं नाव आहे. नक्कीच त्या शीर्षकाच्या अनुषंगानेच ही कविता आहे. कविता पण तुम्हाला आवडेलच. पहा. गरोदर ढगाला कान लावून, गरोदर ढगाला कान लावून काळजात रवलेल्या पिकासाठी बळी पावसाचे ठोके मोजतो. वा वा वा. गरोदर ढगाला कान लावून काळजात रवलेल्या पिकासाठी बळी पावसाचे ठोके मोजतो. शेतात पेरलेल्या मोत्याला, शेतात पेरलेल्या मोत्याला हाडाचं काडं करून, शेतात पेरलेल्या मोत्याला हाडाचं काडं करून बळी घामाच्या पाण्याने नाव घालतो, बळी घामाच्या पाण्याने नाव घालतो. शेताची वेणी फणी जमणार नाही म्हणून बळीला, शेताची वेणी फणी जमणार नाही म्हणून बळीला
कोळपणी वकरणी करून लेकी बाळीचे केस विचारतो, लेकी बाळीचे केस विचारतो. दुष्काळात झालेल्या जखमा बळी ओल्या मातीने लिपतो, दुष्काळात झालेल्या जखमा बळी ओल्या मातीने लिपतो. स्वप्नातील सुगीचा झुला, स्वप्नातील सुगीचा झुला बळी नभाला टांगतो, बळी नभाला टांगतो. तरीही माणसाचं सरकार, तरीही माणसाचं सरकार बळीराजाच्या कोपराला शासन योजनेचा गुळ लावून वरून चुना लावतो, वरून चुना लावतो. वा 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 वा. म्हणूनच बळी स्वतःच्या बैलाच्या कासऱ्यानं, म्हणूनच बळी स्वतःच्या बैलाच्या कासऱ्यानं बांधावरच्या झाडाला करपलेलं काळीज अडकून गळफास घेतो, गळफास घेतो. बांधावरच्या वा, वा, झाडाला क्या बात करपलेलं काळीज अडकून बळी गळफास घेतो, गळफास घेतो. मित्रांनो, बरेचसे शेतकऱ्यावर असे संकट येतात, त्यावेळेस बळी असे पावलंसुद्धा उचलतो. म्हणूनच आम्हाला सातत्यानं हे सांगायचं आहे की बळीराजाने आत्महत्या केली नाही पाहिजे. यासाठी आम्ही धीर देण्याच्या कविता सातत्याने आपल्यासमोर सादर करण्याचा आमचा हा प्रयत्न असेल. छान कविता सादर केली सर तुम्ही. पण आता आम्हाला अशी कविता ऐकायची की जी कविता गायन स्वरूपात असायला पाहिजे. तशी एखादी कविता असेल तर तुम्ही. नक्कीच नक्कीच मित्रांनो, माझा आवाज तसा चांगला नाही असं मला वाटतं, नाही नाही, खूप छान आहे तुमचा. पण प्रयत्न असेल माझा की गायन स्वरूपाची कविता तुमच्या पुढ्यात ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. चला तर ऐकूया. कवितेचं नाव आहे चाड, पेरणीचं चाड. ओटीतील हात नकळत चाड्यावर ठेवतात, ओटीतील हात नकळत चाड्यावर ठेवतात. बियाचे मोती मातीत मळतात, ओटीतील हात नकळत चाड्यावर ठेवतात. बियाचे मोती मातीत मळतात, बियाचे मोती मातीत मळतात. हातात हात, हातात हात धरून एका ओळीत उगवतात, हातात हात धरून एका ओळीत उगवतात. अशी ही पेरणीची साथ, अशी ही पेरणीची साथ. ओटीतील हात नकळत चाड्यावर ठेवतात. बियाचे मोती मातीत मळतात, बियाचे मोती मातीत मळतात. पोटाला ओटी, पोटाला ओटी तिच्या पाठीला गाठी, पोटाला ओटी तिच्या पाठीला गाठी. पेरणीसाठी पोटाला ओटी तिच्या पाठीला गाठी, पोटाच साठी. बियाचे मोती मातीत मळती, बियाचे मोती मातीत मळती. ओटीच्या आड पोटात बाळ, ओटीच्या आड पोटात बाळ, पोटाच साठी. ओटीच्या आड पोटात बाळ, पोटाच साठी. बियाचे मोती मातीत मळती, बियाचे मोती मातीत मळती. मातीचा वास, मातीचा वास टिपणीच तास, मातीचा वास टिपणीच तास. पोटाच साठी. बियाचे मोती मातीत मळती, बियाचे मोती मातीत मळती. ओटीतील हात नकळत चाड्यावर ठेवतात, ओटीतील हात नकळत चाड्यावर ठेवतात. बियाचे मोती मातीत मळतात, बियाचे मोती मातीत मळतात, बियाचे मोती मातीत मळतात. वा 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 वा, खूप छान कविता म्हणतात तुम्ही सर. तुमचा आवाज पण खूप छान आहे. आवाज कसा आहे मला माहीत नाही, पण हा माझा प्रयत्न होता की गायन स्वरूपाची कविता सादर करावी, तर मी ही कविता सादर केलेली आहे. खूप छान सर. आता आम्हाला अशी कविता ऐकायची आहे की जे तिफन असताना ते पेरणीचं, तर त्याच्यावर अवलंबून अशी एक कविता ऐकायची आहे तुमच्याकडून. नक्कीच बासुऱ्या, आम्ही ती कविता तुला ऐकवेल. टिपण ही खूपच महत्त्वाचं अवजार आहे मित्रांनो. आधुनिक काळात टिपण थोडीशी प्रमाण जरी कमी झालं असेल, पण टिपण हे शेतकऱ्याचं
म्हणजे ओढभरण करणारी अवजार आहे असं मला तर वाटतं. मित्रांनो, टिपण ही कविता आपल्यासमोर सादर करतो आहे. खरंच टिपण हे शेतकऱ्याच्या खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तीच कविता, जिव्हाळ्याचाच प्रश्न, जिव्हाळ्याचीच कविता मी तुमच्यासमोर सादर करतो आहे. मिरगाचा पाऊस शिवारात मातीचं अत्तर शिंपडते. मिरगाचा पाऊस शिवारात मातीचं अत्तर शिंपडते. मिरग किड्याची टिकली काळी माय भाळी लावते. वा, मिरग वा, किड्याची वा. टिकली काळी माय खूप छान. भाळी लावते. ऋतू पावसाळा हिरवं शिवार गोंदते. पावसाळ्यात मुंगी घर बांधणीला काढते. घर बांधणीला काढते. टिपणीची आरोळी ढगाला कळते. टिपणीची आरोळी ढगाला कळते. सुगीचं सपान माय भाकर थापत थापत रंगवते. सुगीचं सपान माय भाकर थापत थापत रंगवते. ऋतू पावसाळा गाव चिमण्याला हळद लावते. ऋतू पावसाळा गाव चिमण्याला हळद लावते. टिपणीच्या लग्नासाठी ढगात ढोल वाजते. टिपणीच्या लग्नासाठी ढगात ढोल वाजते. वा वा, खूप छान कविता. बांधावरचं झाड हिरवा शालू नेसते. बांधावरचं झाड हिरवा शालू नेसते. गावचा ओढा पांढरं चांदण गोंदते. बांधावरचं झाड हिरवा शालू नेसते. गावचा ओढा हिरवं चांदण पेरते. पांदीवरची वेली कानात वेल डुल घालते. पांदीवरची वेली कानात वेल डुल घालते. गावची शाळा भविष्य गोंदते. गावची शाळा भविष्य पेरते. वा 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 वा, खूप छान कविता आहे. पांदीवरची वेल कानात फुलं डुल घालते. पांदीवरची वेल कानात फुलं डुल घालते. गावची शाळा भविष्य पेरते. गावची शाळा भविष्य पेरते. जगाचं पोट शिवण्यासाठी बळी मूठ चाड्यावर ठेवते. जगाचं पोट शिवण्यासाठी बळी चाड्यावर मूठ ठेवते. टिपणीच्या फणाला मिरग किडा कुंकू लावते. टिपणीच्या फणाला मिरग किडा कुंकू लावते. मित्रांनो, अशी ही मार्मिक कविता मी तुमच्यासमोर टिपणीच्या माध्यमातून टिपणीची पेरणी करण्याचा हा कवितेचा माझा